गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2021ची आपण बुद्धिमत्ता विषयीची प्रश्नपत्रिका पाहतोय. आज आपण 2021च्या बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 26 ते 41 पाहणार आहोत. बघा, पुढे दिलेल्या अंकमालेचा वापर करा. प्रश्न 26वा. दिलेल्या अंकमालेत लगतच्या 2 अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झालेले आहे? आता मूळ संख्या तुमच्या पाठ आहेत. कुठल्या रे? 2. त्यानंतर मूळ संख्या कुठली? 3. त्यानंतर 5. त्यानंतर 7. पुढची मूळ संख्या 11, 13, 17, 19. अशी बेरीज येणाऱ्या आपल्याला 2 लगतच्या अंकांच्या जोड्या पाहायच्या आहेत. आता मला सांगा, ही जोडी येईल का बरोबर? 2 आणि 3 ची बेरीज करून बघा. 5 आली की बरोबर. आता 3 आणि 5 8 येते. 5 आणि 7 12 येते. 7 आणि 2 9, 9 नाही मूळ. मग पुढं कुठे येते बघा? 6 आणि 7 येते बघा. इथे ना 6 आणि 7 13 मूळ संख्या. 7 आणि 3 10, 3 आणि 2 1 येते बघा पुढं. अजून 8 आणि 2 10, 8 आणि 2 10, पुन्हा 2 आणि 9 11. अजून येते काय पहा? 4 आणि 3 7. ह्या 9 आणि 4 ची पण 13 मूळ संख्या येते. 3 आणि 5 8, 5 आणि 7 12, 7 आणि 1 8. इथं 2 आणि 1 ची येते ना. म्हणजे 2 लगतच्या अंकांची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झालेले आहे? बघूया आपण मोजून. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 वेळा झाले. 7. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. दिलेल्या अंकमालेत सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता? आता आपण मोजूया. 7 हा अंक किती वेळा आलाय मोजा. पर्यायावरून ठरवायचं. 1, 2 आणि 3. 7 3 वेळा आलाय. आता 3 2 नंबरचा पर्याय 3 आहे. 3 मोजूया किती वेळा आले बघा. 1, 2, 3. 3 पण 3च वेळा आले ना. तिसरा पर्याय 4. 4 मोजा किती वेळा आलाय. 1, 2च वेळा आले. आणि शेवटी चौथा पर्याय 2. 2 बघा किती वेळा आले. 1, 2, 3 आणि 4 आणि 5 वेळा आले 2. म्हणजे कोणता अंक सर्वाधिक वेळा आलेला आहे? तर 2. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. नेक्स्ट, मा, स, क, से, ज, व या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून खर्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? पहिल्यांदा ह्या 6 अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द बनवा. कोण सांगते बघूया. समाजसेवक. पुन्हा एकदा सांगा. समाजसेवक. समाजसेवक. करेक्ट. बघा, इथला स घेतला, इथला मा घेतला, पुन्हा हा ज घेतला, पुन्हा ह्यातला से घेतला, पुन्हा हा व घेतला आणि शेवटी हा क घेतला. समाजसेवक.
आता खर्चचा विरुद्धार्थी शब्द अगोदर कुठला सांगा बघ. खर्चचा विरुद्धार्थी शब्द जमा. मग आपण ह्यांना जर क्रमांक दिलं 1 2 3 4 5 आणि 6 तर ज कितवा अल्फाबेट आहे रे? तिसरं. आणि माग कुठला आहे? दुसरं. मग दुसरे पर्याय आहे का बघा? दुसरे पर्याय क्रमांक 2. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते? आता खाली तुम्हाला ए पासून वाय पर्यंतची अक्षरमाला दिलेली आहे. उजवीकडून 8वं बघा. हे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. कोणते ते 8वं अल्फाबेट उजवीकडून? आर. याच्या डावीकडील 7वं पहा. 1 2 3 4 5 6 आणि 7. कोणतं आलं 7वं अल्फाबेट? के. म्हणजे 29 साठी पर्याय क्रमांक 1. दिलेल्या अक्षरमालेतील 9व्या अक्षरापासून आपण 9वं अक्षर मोजूया. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं आणि 9वं. म्हणजे आय. बरोबर ना? 9वं अक्षर कोणतं? आय. मग आय या अक्षरापासून समान अंतरावरची जोडी आपण एफएल आहे का बघू अगोदर. एफएल आय पासून एफ किती नंबरला आहे बघा? एच चा 1, जी चा 2 आणि एफ चा 3. एच जी एफ. एफ 3 ला आहे आणि आयच्या उजवीकडे 3 ला कोण आहे बघा? 1 2 आणि 3. बरोबर आहे. म्हणजे एफ आणि एल ही आय पासून समान अंतरावरील अक्षरांची जोडी आहे. एक तर पर्याय आपल्याला सापडला. अजून एक पर्याय कुठला येतोय पहा? पर्याय क्रमांक 4. हा बघूया. 4. ओ आणि सी. आय पासून ओ किती नंबरला आहे बघा? 1 2 3 4 5 आणि 6. 6 नंबरला आहे. आणि सी बघा 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 1 आणि 4 अशी 2 उत्तर आहेत 30व्या प्रश्नासाठी. आता इथं मात्र व्हॉकॅब्युलरी पाहिजे बरं का. ज्याचं मराठीचं वाचन चांगलं आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. गटात न बसणारे पद ओळखा. यशोधन, मनोराज्य, तपोबल आणि चंद्रोदय. कोण सांगते? संधी. यशोधन कसं होणार? यश अधिक धन. बरोबर ना? मराठीचा अभ्यास असणार आहे. विसर्ग संधी आहे की नाही? मनोराज्याचं काय होणार? मन अधिक राज्य. ही पण विसर्ग संधी आहे. तपोबलचं कसं होईल? तप अधिक बल. ही सुद्धा विसर्ग संधी आहे. आणि शेवटचं चंद्रोदयचं काय होणार? चंद्र अधिक उदय. ही मात्र विसर्ग संधी नाही, गुणसंधी आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येते. जुलाब, हिवताप, कॉलरा आणि हगवण. कोणता विसर्ग वेगळा शब्द निघाल रे?
म्हणजे हे जे आजार आहेत ते कशामुळे निर्माण होतात? जुलाब दूषित पाणी पिल्यामुळे होतो ना. कॉलरा पण दूषित पाण्याच्या सेवनानं आणि हगवण सुद्धा दूषित पाण्याच्या सेवनानं होणारा आजार आहेत. हिवताप कशामुळे होतो सांगा? हिवताप मच्छर चावल्यामुळे. अगदी बरोबर. मच्छर चावल्यामुळे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 वेगळा निघतोय. विसंगत आकृती बघा बरं. कोणती निघते? समोरासमोरच्या आकृत्या पकडायच्या, समोरासमोरच्या. याच्या समोर ही जो जाळीदार भाग आहे त्याच्या समोर ठळक टिपका आहे. जाळीदार ठळक टिपका. इथं पण तसं आहे बघा. मग ह्या आकृती आहे का असं बघा. कुठला पर्याय निघतोय? पर्याय क्रमांक 3. समोरासमोरील भाग बघा ना. लक्ष दिलं लगेच तुमच्या. 210, 336, 150 आणि 504. कुठला निघेल? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. का? n चा घन वजा n. बरोबर आहे. बाकी 3 ज्या संख्या आहेत n घन वजा n या रचनेनुसार आहेत. ह्याची खोड कशी होईल रे 150 ची? तुम्ही कशी करताय? समजा मी 125 अधिक 25 केली तर 125 कोणाचा घन आहे? 5 चा घन ना. बरोबर आहे का? 5 चा घन किती? 125 आणि तर 5 चा वर्ग आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणता नियम लागतोय? n घन वजा n ना. फक्त तिसऱ्या पर्यायात कुठं लागतोय? n घन अधिक n घन अधिक n वर्ग. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. CHEILB FD. आता ह्यांचा अनुक्रमांक तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे बरं का. परीक्षेला काय करायचं? कच्चं कामाला जी जागा असते तर ही आखून घ्यायचं पहिल्यांदा जर पाठ नसतील तर. अनुक्रमांक फार महत्वाचा आहे. इथं मी लिहितो वाटल्यास. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. कारण सांगा. सर सगळ्यांचा गुणाकार 24 येतोय. करेक्ट. बघा C चा क्रमांक 3, H चा क्रमांक 8. आता ह्या दोन अनुक्रमांकाचा गुणाकार 3 8 24 आला. E चा क्रमांक 5, J चा क्रमांक 10. इथं गुणाकार किती येतोय? 50. L चा क्रमांक 12, B चा 2, 12 आणि 2 चा गुणाकार 24. F चा क्रमांक 6, D चा क्रमांक 4, 6 आणि 4 चा गुणाकार 24. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. समसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागेचा योग्य पर्याय निवडा. हेम कणक कटकला काय? आता हेमचं जर समानार्थी शब्द पाहिलं तर सोने. सोन्याला अजून समानार्थी शब्द सुवर्ण, कांचन, सुवर्ण, हिरण्य आणि कनक हे आहेत. म्हणजे हेम आणि कनक हे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. मग कटकला समानार्थी शब्द. कटक म्हणजे सैन्य, दल, फौज, सेना, शिबिर.
कटचा समानार्थी शब्द काय सांगितला मग? सैन्य. पर्याय क्रमांक 4. आकृत्यामधील समसंबंध पहा. आता ही जी वरची डायग्राम आहे का नाही ती खाली आली आहे बघा. दिसते का इथं? फक्त वर एक बाहेरची सिंगल लेअर आहे, खाली डबल लेअर आहे आणि खालची आकृती वर गेली आहे. मग आता ही तसं करा, ही आकृती खाली आणा. फक्त काय करायचं, कोणते ते? खालची आकृती वर गेली आहे. बघा ना, आयताकृती भाग आहे, हे आयताकृती आहे म्हणजे पर्याय 3 येणार. ठीक आहे. 69चा संबंध 123 आहे, तर 48चा संबंध कशाशी? पर्याय क्रमांक 4. 4. बरं, 69 मध्ये किती मिळवल्यानंतर 123 येते? सांगा पण. 54 ना. मग आपण 48 मध्ये 54 मिळवूया, किती ते बघूया. 8 आणि 4 12, चला 1 4 आणि 1 5 आणि 5 10. 102 क्रमांक 3. सर, पर्याय क्रमांक 2 आणि 3. 2 आला. अजून कुठला म्हणला? पर्याय 3. सांगा की स्पष्टीकरण. सर, अंकातील गुणाकार करायचा आणि त्यात ती संख्या मिळवायची. मग 6 आणि 9चा गुणाकार 54. त्यात 69 मिळवायचं. 9 आणि 4 चला 1 6 6 12 बरोबर आहे. इथं 48 मध्ये अंकांचा गुणाकार 4 8 32 आणि 32 48 मिळवायचं. किती ते बेरीज 80. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. अजून कोणाचा वेगळा येतोय का बघा. मगाशी कोणतरी 4 कसं 4 येतोय सांगा. सांगा. 84 वाले. 6 दुणे 12 आणि 3 त्रिक 9, 4 दुणे 8 आणि 8 त्रिक 4. किंवा आम्ही असं केले बघा, 69 आहे ना, 69 त्यामध्ये अंक कुठला आहे? 6 आणि 9 यांच्या वर्गांची बेरीज केली. त्यामध्ये दशक स्थानचा अंक मिळवला. बघा पण 6चा वर्ग किती? 36. 9चा वर्ग 81 आणि दशक स्थानचा अंक 6 करून बघा. 6 6 12 आणि 13 चला 1 8 आणि 1 9 आणि 3 12. तसं 69 48 करून बघूया. 48 मध्ये दशक स्थानचा अंक 4चा वर्ग, एकक स्थानचा अंक 8चा वर्ग आणि अधिक दशक स्थानचा अंक 4. 4चा वर्ग 16 अधिक 8चा वर्ग 64 आणि अधिक 4 करा बेरीज. 4 आणि 4 8 8 आणि 6 14 चला 1 6 आणि 1 7 आणि 1 8. आता इथं 2 अचूक पर्याय आहेत, परंतु इथं 3 पर्याय येत आहेत. त्यामुळं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला संभाव्य उत्तर सुचवल्यानंतर बऱ्याच
विद्यार्थ्यांना किंवा संबंधित विषय शिक्षकांना अपील केलं आणि चौथा पण पर्याय का बरोबर आहे हे त्यांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी अंतिम उत्तर सूचीमध्ये 2, 3, 4 मधलं कोणतंही 2 पर्याय रंगवून त्यांना बरोबर द्यायला सांगितलेलं आहे. नेक्स्ट 394 चा संबंध 84 तर 875 चा संबंध कशाशी? सांगा. सर पर्याय क्रमांक सर 3. पर्याय क्रमांक 3. हा कोण सांगते एकदा नाही सांगा दोघांपैकी. सर मी सांगू. नाव सांग तुझं. महिमा कसबे. हा महिमा सांग. सर 3 गुणिले 9 गुणिले 4 करायचं. 3 गुणिले 9 गुणिले 4 हा 108. 108 3 9 27 27 गुणिले 4 108 हा भागिले 2 करायचं. भागिले 2 बे 5 10 बे 8 पुढं 8 गुणिले 7 गुणिले 5 280 280 भागिले 2 करायचं. किती तरी 140. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. एडीजे बीएफएम तसा संबंध सीआयओ आणि कोणाशी असेल? आता इथं पण जर क्रमांक तुम्ही विचारात घेतला किंवा क्रमांक विचारात न घेता पण कळतंय की नाही. ए नंतर बी पहिला अल्फाबेट आहे ना, 1 न पुढचं म्हणजे प्लस पर्याय क्रमांक डी आणि एफ बघा बरं. ई एफ म्हणजे +2 ना, आणि जे आणि एम बघा जे के एल एम म्हणजे किती हो 3 न पुढचं ना, मग सी न 1 न पुढचं कुठं येणार आहे? सी न 1 न पुढचं डी. आय नंतर दुसरं बघा, आय नंतर जे आणि के, आणि ओ नंतर तिसरं बघा, ओ नंतर पी क्यू आणि आर. आहे का डी के आर पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 1. मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. सांगा. फरक काढा पण 2 क्रमागत संख्यामधला. ह्या दोघात कितीचा फरक येतोय? 812 वजा 715 करा. बाकी 85 आणि ते 12 97. 97 ही मूळ संख्या आहे की नाही. पुन्हा 715 वजा 726 करा. 726 आणि किती 700 74 आणि 15 84 आणि 5 89 ही सुद्धा मूळ संख्या आहे. पुन्हा ह्या दोघांचा फरक सांगा. 726 मधून 543 वजा केल्यानंतर 83 मूळ संख्येतला फरक येतोय ना रे. मग ह्या दोघांचा किती येणार फरक? 83 पेक्षा लहान मूळ संख्या कुठली? 79. दोघांना फरक 79 पेक्षा मूळ संख्या 73. 71 असणार आहे. म्हणजे 71 फरक येण्यासाठी 391 मधून 71 मायनस करूया. पर्याय क्रमांक 2. 9 वजा 7 2 आणि 3 320. पर्याय क्रमांक 2.
अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण 2021च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 41 पाहिलेले आहेत. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.